नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 12वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की अनुतरंग म्हणजे काय. म्हणजेच वेव्स जात असताना ते मध्यभाग जो आहे, तरंग लांबी जी आहे, त्याला जर समांतर दिशेने ट्रॅव्हलिंग करत असेल तर त्याला म्हटलं जातं अनुतरंग. किंवा अवतरंग म्हणजेच काय, तर मध्यान्हाला लंब ती पॅरलल असते अनुतरंग म्हणजे. आणि जे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे अवतरंग, ती वर खाली हलत असते. म्हणजे जी मध्यभाग जो आहे, म्हणजे जी रेषा जी आहे, ट्रॅव्हलिंग दिशा जी आहे, त्याला ती लंबवत असते. लंबवत म्हणजेच परपेंडिक्युलर असते, आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण वेग, ध्वनीचा वेग जो आहे त्याच्यामध्ये संपीडन किंवा विरलन यांच्यामध्ये कशा प्रकारे संबंध असतो आणि त्यांची आपण वेग जो आहे तो बघताना v इज इक्वल टू, वेग म्हणजेच तरंग लांबीचे तरंगकाळ, म्हणजेच त्याला लॅम्बडा असं म्हटलं जातं. लॅम्बडा छेद टी, 1/t म्हणजे न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, हे सूत्र आणि त्यांचा एकमेकांशी असले रिलेशन याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जो सेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपण ध्वनीचा वेग किती आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण फटाके फुटताना बघत असतो त्यावेळेला पहिला आपल्याला लाईट येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येतो. म्हणजे आवाजाचा वेग लाईटच्या वेगपेक्षा, प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे. तो किती आहे, किती टेम्परेचरला किती असतो, किंवा टेम्परेचर किंवा इतर डेन्सिटी यांचा त्याच्यावर काय परिणाम होतो. त्याचप्रमाणे वटवाघूळ कशा प्रकारे रात्रीच्या अंधारात ट्रॅव्हलिंग करत असतं, म्हणजे कसा प्रवास करत असतो, ते आपण पाहणार आहोत. म्हणजे श्राव्यातील आणि अवश्राव्य ध्वनींविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया ध्वनीचा अभ्यास याच्यातील सेशन दुसरा. इथे पहा, इटालियन भौतिक शास्त्रज्ञ ज्याचं नाव आहे बोरेली व व्हिवियानी यांनी 1660 च्या दशकात ध्वनीची हवेतील गती मोजली. विद्यार्थी मित्रांनो, आज 2021 चालू आहे. म्हणजे साधारण 380 वर्षापूर्वी, साधारण 380 वर्षापूर्वी या लोकांनी, म्हणजे त्यांचं नाव आहे बोरेली आणि व्हिवियानी, यांनी ध्वनीची हवेतील गती किती आहे त्याचं मोजमाप केलं. दूर असलेल्या बंदुकीतून गोळी सुटताना निघालेला प्रकाश व आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या वेळावरून त्यांनी मोजलेली गती 350 मीटर प्रति सेकंद आणि आजचं स्वीकृत मूल्य किती आहे तर 346 मीटर प्रति सेकंद, म्हणजे खूपच जवळचा आहे. म्हणजे त्यांनी जो शोध लावला तो अप्रॉक्सिमेटली, म्हणजे आजचा जो स्वीकृत मूल्य आहे 346 मीटर पर सेकंद आणि त्यांनी लावलं 350 मीटर प्रति सेकंद, त्याच्या जवळपास आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांना मोजमाप करताना अशा प्रकारे त्यांनी अॅक्युरेसी दाखवली होती. इथे पहा, विविध माध्यमात तापमान बघा 25 अंश सेल्सिअस, याला ध्वनीचा वेग किती असतो. तर स्थायू पदार्थामध्ये आपण बघितलं ॲल्युमिनियम मध्ये तो मीटर पर सेकंद मध्ये वेग किती आहे तर 5420 मीटर प्रति सेकंद. निकेल मध्ये, निकेल हा सुद्धा स्थायू आहे, आपण पहिले सगळे स्थायू बघतोय, 6040 मीटर प्रति सेकंद. स्टील मध्ये 5960 मीटर प्रति सेकंद एवढ्या वेगाने ध्वनी धावत असतो. लोखंडामध्ये 5950 मीटर प्रति सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये एवढा मीटर तो ध्वनी लोखंडामध्ये धावत असतो, म्हणजे ट्रॅव्हलिंग करत असतो, प्रोपेगेशन त्याचं होत असतं. पितळेमध्ये 4700, तर काचेमधून 3980 मीटर प्रति सेकंद. आपण द्रव पदार्थांचा विचार केला तर समुद्राच्या पाण्यामधून ध्वनी जो आहे तो 1531 मीटर प्रति सेकंद या वेगाने जात असतो. शुद्ध पाण्यामध्ये 1498 मीटर प्रति सेकंद, इथेनॉल मध्ये 1207 मीटर प्रति सेकंद, तर मिथेनॉल मध्ये 1103 मीटर प्रति सेकंद या वेगाने ध्वनी जात असतो. वायूंचा विचार केला तर हायड्रोजन मध्ये 1284, हेलियम मध्ये 965, हवेमध्ये 346, ऑक्सिजन मध्ये 316 आणि सल्फर डायऑक्साइड मध्ये 213. म्हणजे आपण बघतोय की स्थायू पदार्थामध्ये जो ध्वनीचा वेग आहे तो सर्वात जास्त आहे आणि वायू पदार्थामध्ये तो सर्वात कमी असतो आणि द्रव पदार्थामध्ये इंटरमिजिएट, म्हणजे ह्यांच्या मधल्या मीटर प्रति सेकंद या वेगाने तो धावत असतो. आणि ही सगळी जी वेग काढण्याची पद्धत आहे ती 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे भौतिक अवस्था आपण सेम ठेवलेली आहे, ह्या टेम्परेचरला त्याची अवस्था अशा प्रकारे असते. आता पाहूया ध्वनीचा वायूमधील वेग आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक. वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. आता भौतिक स्थिती म्हणजे काय, तर तापमान किती आहे, डेन्सिटी किती आहे, दाब किती आहे आणि तो कशा प्रकारे अवलंबून असतो. सायंटिस्ट लोकांनी ह्याची काही सूत्र दिलेली आहेत, त्याच्यानुसार आपण ती सूत्र डायरेक्ट बघणार आहोत. आता भौतिक स्थिती म्हणजे काय, तर वायूचे तापमान, त्याच्यानंतर त्याची घनता किंवा त्याचा रेणुभार. आता रेणुभार म्हणजे आपण बघतो ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे
8 आणि त्याचा रेणुभार ऑक्सिजन O2 एका ऑक्सिजनचा 16 आणि ऑक्सिजनचा रेणुभार आहे 32. म्हणजे अशा प्रकारे त्याचं मॉलिक्युलर मास काढलं जातं, म्हणजे त्याला रेणुभार असं म्हणतात. आता तापमानाचा काय परिणाम होतो, टेम्परेचरचा काय परिणाम होतो बघूया. ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या T वर्गमूळाच्या समानुपाती असतो, म्हणजे तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. आता बघा टेम्परेचर आहे आपल्याकडे दिलेलं त्यांनी समजा 4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे वेलोसिटी किती असेल, वेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल म्हणजे ती 2 असेल. परंतु जर वेलोसिटी आपण चौपट केली तर गती दुप्पट झालेली दिसेल. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस पकडलं तर 4चे आपण चौपट केले 16, तर त्याचे पहिले 4चं किती आलं होतं, वर्गमूळ 2 आलं होतं, तर 16चा वर्गमूळ 4 येतं. म्हणजे अशा प्रकारे त्याचा वेग दुप्पट होतो हे आपल्याला दिसतंय. इथे बघा डेन्सिटी, त्याला रो या अक्षराने दाखवलं जातं. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. आता सूत्र दाखवलंय बघा, V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, म्हणजेच रो, म्हणजेच घनता चौपट झाल्यास गती अर्धी होते. म्हणजे पूर्वीची घनता किती आहे, समजा 4 इतकी आहे, समजा आपण त्याचं मूल्य घेतलेलं आहे, 4चं वर्गमूळ 2 आलं. तीच जर आपण घनता चौपट झाली म्हणजे 4चे 16 झाले तर त्याचे अर्धी होणार. म्हणजे पहिली जी होती 1/2 त्याच्या 1/4 झाली, म्हणजे 1/2 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं की 1/4 येतात आणि म्हणजेच अर्धी झाली. आता रेणुभार, ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. आता बघा V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m, म्हणजे मॉलिक्युलर वेटच्या व्यस्त प्रमाणात इथे आधारित असतो. त्यासाठी बघा त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑक्सिजन वायूचा रेणुभार किती आहे, 32 आहे, तर हायड्रोजन वायूचा रेणुभार किती आहे, 2 आहे. म्हणजे आपण जर कमी रेणुभार असलेला मॉलिक्युल ठेवला 1/2 आणि 32 घेतले तर काय होतंय, 16 दुणे 32, म्हणजे 16चं वर्गमूळ आपण 1/4 2 येऊ शकतात. यावरून हे सिद्ध होतंय की भौतिक स्थितीत ध्वनीचा वेग हायड्रोजनच्या ऑक्सिजन पेक्षा चौपट असतो. म्हणजे 4 ने तिकडे मल्टिप्लाय केलं वेलॉसिटीला की 4V बरोबर 1/2, म्हणजे हायड्रोजनचा जो वेग होता त्याच्या तो चौपट झालेला आहे. म्हणजे एका स्थिर तापमानावर ध्वनीचा वेग वायूच्या दाबावर अवलंबून नसतो. ही म्हणजे स्थिर तापमान जर असेल तर वायूचा दाब कितीही असला तर त्याचा काही परिणाम ध्वनीच्या वेगावर होत नाही, हे आपल्याला सिद्ध करता येतं. इथे बघूया आपण श्राव्य, अवश्राव्य व श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय. आता मानवी कान जो आहे, आपण ऐकण्याची मर्यादा लक्षात घ्या 20 हर्ट्झ. आता हर्ट्झ हे वारंवारतेचं एकक आहे, फ्रिक्वेन्सीचं एकक आहे, ते 20,000 हर्ट्झ. म्हणजे या वारंवारतेमधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो, आपण हे ध्वनी ऐकू शकतो, म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ हे ध्वनी आपण ऐकू शकतो म्हणून याला श्राव्य ध्वनी म्हणतात. मानवी कान 20 हर्ट्झ पेक्षा कमी व 20,000 हर्ट्झ किंवा 20 किलो हर्ट्झ, 20,000 हर्ट्झ किंवा 20 किलो हर्ट्झ, 1000 ने त्याला मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजे किलो झाला, पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी जो असतो त्याला अवश्राव्य ध्वनी असं म्हणतात. म्हणजेच इन्फ्रासोनिक साऊंड आणि दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी असतो. आणि 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारतेचा ध्वनी जो आहे त्याला अल्ट्रासाऊंड असं म्हटलं जातं, म्हणजे श्राव्यातील ध्वनी आहे. अवश्राव्य म्हणजे इन्फ्रासाऊंड आणि श्राव्यातील म्हणजे अल्ट्रासाऊंड. आणि आपण जे ऐकतो ध्वनी ते 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ याच्यामधले असतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे म्हणजे त्यांच्याकडे एक विशेष अशी स्ट्रेंथ आहे, त्यामुळे मानवाला श्राव्यातील असलेले ध्वनी ते ऐकू शकतात. म्हणजे या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजांची चाहूल लागते जी आपल्याला लागू शकत नाही. रात्रीच्या वेळेला बघा कुत्रा आपल्या घराचा राखणदार असतो, आपल्याला काही चाहूल नसते, पण दूरवरून येणाऱ्या आवाजाची चाहूल मात्र त्या कुत्र्याला लागते आणि कुत्रा भुंकायला लागतो. आता 5 वर्षाखालील लहान मूल जे आहे किंवा काही प्राणी व कीटक ते 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लहान मूल म्हणजे जे 5 वर्षाखालील आहे, त्याचप्रमाणे काही कीटक आणि प्राणी म्हणजे आपण 20,000 हर्ट्झच्या पुढे नाही ऐकू शकत, परंतु 25,000 हर्ट्झ पर्यंत ही लहान मुले किंवा प्राणी आणि कीटक ऐकू शकतात. डॉल्फिन, वटवाघुळे, उंदीर वगैरे प्राणी श्राव्यातील ध्वनी निर्माण ही करू शकतात, म्हणजे त्यांच्या साऊंड मधून तर अशा प्रकारचा ध्वनी सुद्धा ते निर्माण करू शकतात. आता इथे बघा इतिहासात डोकवताना आपण बघू शकतो की इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी याने वटवाघुळांच्या शरीरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला. आता ह्यांचं नाव आहे स्पालांझानी. हे झानी हे इटालियन शास्त्रज्ञ आहेत
आणि त्यांनी वटवाघळूच्या शरीराची एक विशिष्ट रचना शोधून काढली. वटवाघळूचे एक एक अवयव, कान, नाक, डोळे इत्यादी एक एक वेळी बंद करून त्यांना अंधारात उडत सोडून वटवाघुळे अंधारात बेधडक कशी उडतात याचे गूढ स्पालांधानीने उकळले. आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हिस्ट्रीमध्ये काय घडून गेलेलं आहे आणि कोणी ही डिस्कवरी केली. कान बंद केलेले वटवाघूळ धडाधड इतस्ततः आपटू लागले. म्हणजे याचा अर्थ वटवाघूळ डोळ्यांनी न पाहता कानाने पाहतं. कसं ते बघा. डोळे उघडे असूनही त्यांना त्याचा उपयोग होत नव्हता. त्यावरून वटवाघुळांच्या अंधारातील भरारीची सारी भिस्त त्यांच्या कानांवर असते, डोळ्यांवर नसते, हे स्पालांधानींनी स्पष्ट केलं. वटवाघुळे जो श्राव्यातील ध्वनी तोंडाने काढतात तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्यांच्या कानांना ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवाघुळांना अंधारातही अचूक ज्ञान होते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे पक्षी प्राणी आहेत, यांना सुद्धा आता आपण जी सोनार टेक्निक याच्यामध्ये वापरणार ती बघणार आहोत टेक्निक पुढे. ती टेक्निक सुद्धा अशीच चालते की वस्तू किती लांब आहे आणि सोडलेला जो श्राव्यातील ध्वनी आहे तो आपटल्यानंतर तो किती वेळाने परत येतोय त्याच्यावरून त्यांना पुढे किती अंतरावर अडथळा आहे हे ते अचूकपणे ओळखू शकतात. आणि त्याच्यामुळे डोळ्यांनी नव्हे तर ते कानाने बघतात. कोण? वटवाघूळ. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं की श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय, अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, मानवी कान 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी कशा प्रकारे ऐकू शकतो, किंवा कुत्रा, उंदीर अशा प्रकारचे प्राणी श्राव्यातील ध्वनींची निर्मिती करतात आणि अवश्राव्य ध्वनी सुद्धा ते ऐकू शकतात. याप्रमाणे आपण वटवाघळाची डिस्कवरी जी स्पालांधानी इटालियन शास्त्रज्ञ आहेत त्यांनी केली की ते डोळ्यांनी न बघता कानाने बघतात. त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे वेगवेगळे अवयव जे होते डोळे, कान अशा प्रकारचे अवयव त्यांनी बंद केले आणि त्याला अंधारात सोडून दिलं. ज्यावेळेला त्यांचे कान बंद केले त्यावेळेला ते मात्र इतस्ततः आपटायला लागले. म्हणजे याचा अर्थ वटवाघूळ म्हणजे बॅट हा कानाने बघतो, तो डोळ्यांनी बघत नाही. आणि ह्याच टेक्निकवरून सोनार टेक्निकचा शोध लागला. तो कसा आहे तो आपण या पाठाच्या शेवटला पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आज विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ॲप आहे ज्याच्यामार्फत 6वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता. आपल्याला काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न आमचे तज्ञ शिक्षक करत असतात आणि आपण हे ॲप वापरून अमर्याद अशा टेस्टचा अनुभव सुद्धा इथे घेऊ शकता. आपण हे ॲप रजिस्टर केलेला आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ॲप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.